नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचा दुश्मन असलेल्या रशियाकडून भारत 5व्या पिढीचा ॲडव्हान्स सुखोई Su-57 करणार का, हा प्रश्न निर्माण झालाय। कारण या महिन्यात आयोजित एरो इंडिया 2025 मध्ये रशियन फायटर जेट भारतात येत आहे। रशियाचा अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आहे की भारताने हे विमान खरेदी करावे, परंतु दिल्लीने अद्याप निर्णय घेतलेला नाही। ताज्या माहितीनुसार रशियन एअर फोर्सला 2025 पासून 5व्या पिढीच्या स्टील्थ फायटर जेटच्या ॲडव्हान्स व्हेरियंटची डिलिव्हरी सुरू होणार आहे। जगात 3च असे देश आहेत ज्यांच्याकडे 5व्या पिढीचे लढाऊ विमाने आहेत। अमेरिका, चीन आणि रशिया हे ते 3 देश आहेत। तुर्कीने देखील 5व्या पिढीचे जेट तयार केले असून त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे। एकीकडे पाकिस्तानने चीनकडून 5व्या पिढीचे जेट खरेदी करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे भारताच्या दोन्ही मोठ्या शत्रूंकडे 5व्या पिढीचे अत्याधुनिक जेट असणार आहेत। त्यामुळे भारतावर देखील हे अत्याधुनिक जेट फायटर विमान खरेदी करण्याचा मोठा दबाव आहे। चीनकडून हे विमान भारत कदापि खरेदी करू शकत नाही। अमेरिका त्यांचे विमान विक्रीसाठी जरी राजी झाला तरी अनेक अटी लादणार आणि रशियाचे जेट फायटर खरेदी केले तर अमेरिकेची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आणि वेळेत डिलिव्हरी होणार की नाही याची देखील चिंता भारताला लागली आहे। Su-57 हे रशियाच्या शस्त्रास्त्र भंडारातील एकमेव 5व्या पिढीचे जेट फायटर आहे। रशियाच्या गरजेनुसार याचे उत्पादन वाढवणे महत्त्वाचे आहे। 4थ्या पिढीपेक्षा हे नवीन सुखोई खूपच प्रगत आहे। आम्ही 2025 पासून रशियन वायुसेनेला हे विमान पुरवण्याच्या तयारीत आहोत, अशी माहिती कॉस्मोमोल्स्क ऑन अमूर एअरक्राफ्ट प्रोडक्शन असोसिएशनचे संचालक युरी कोंड्राटियेव यांनी दिली आहे। परंतु त्यांनी या विमानाची वैशिष्ट्ये किंवा इतर माहिती दिली नाही। परंतु असं म्हटलं जातंय की यात ॲडव्हान्स AL-51F1 इंजिन बसवण्यात आले असून त्यामुळे नवे सुखोई शक्तिशाली झाले आहे। रशियाने अमेरिकेच्या फायटर जेट F-22 रॅप्टर आणि F-35 लाइटनिंग 2 ला आव्हान देण्यासाठी हे नवीन सुखोई Su-57 तयार केले आहे। F-35 लाइटनिंग 2 देखील 5th जनरेशन विमान आहे। रशियन विमानात अत्याधुनिक स्टील्थ टेक्नॉलॉजी, सुपर मॅन्युव्हरेबिलिटी आणि ॲडव्हान्स एव्हिओनिक्स आहे। Su-57 शिवाय Su-35S देखील अपग्रेड करण्याची रशियाची योजना आहे। रशिया वेगाने Su-57 आणि Su-35 लढाऊ विमानांचे देखील उत्पादन करत आहे। शिवाय T-75 चा विकास देखील करत आहे। Su-57 ला चेकमेट नावाने ओळखले जाते। चेकमेट प्रोजेक्टवर आमचा प्रमुख फोकस आहे। Su-75 चेकमेट हे 5व्या पिढीचे हलके स्ट्रॅटेजिक सिंगल इंजिन स्टील्थ फायटर जेट आहे। हे रोस्टेकच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचा एक भाग असलेल्या PJSC सुखोईने डिझाईन केले होते। हे प्रथम रशियाच्या MAKS 2021 एअर शो मध्ये प्रदर्शित केले होते। दुबई एअर शो 2021 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले होते। परंतु Su-57 प्रमाणे चेकमेट Su विकासात देखील अनेक अडथळे आले आहेत। अमेरिकेच्या निर्बंधासह अनेक बाबींमुळे हा प्रकल्प देखील रखडला आहे।